12वीचे विद्यार्थी, काल आपण प्लेटलेट काउंट हा धडा शिकलेला आहोत आणि या प्लेटलेट काउंट मध्ये नॉर्मल प्लेटलेट काउंट किती असते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने प्लेटलेटचं काय महत्त्व आहे ते सांगितलेलं आहे. आज पेपर फर्स्ट मध्ये पुढचा धडा आपण सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट, ESR. एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट हा अत्यंत महत्त्वाची अशी लॅबोरेटरीमध्ये करण्यात येणारी तपासणी आहे. एरिथ्रोसाइट म्हणजे लाल पेशी, सेडिमेंटेशन म्हणजे खाली जाऊन बसणे, बुडाला बसणे, रेट म्हणजे गती. थोडक्यात ह्या शब्दाचा अर्थ असा होतो, एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट, इट इज द स्पीड or it is the rate in which the red blood cells settle down at the bottom. ही अशी गती आहे की ज्या गतीनं लाल पेशी एखाद्या ट्यूब मध्ये तुम्ही जर घेतल्या, किती गतीनं त्या खाली जाऊन बसल्या. जसं एखाद्या वाहनाची गती आपण मोजतो 30 किलोमीटर प्रति तास, 40 किलोमीटर प्रति तास, तसं एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट याची व्याख्या काय आहे? It is the rate of settling down of red blood cells. It is the rate of settling down of red blood cells at the bottom of a tube when the blood is taken in anticoagulant media. When the blood is taken in the anticoagulant media, with what speed the red blood cells go down and settle. And it is measured in the unit called as millimeter per hour. ESR मोजायचं युनिट काय आहे? मिलीमीटर प्रति तास. It is in millimeter per hour. So erythrocyte sedimentation rate, again I will tell you the definition. It is the rate of settling down of red blood cells at the bottom of a tube when the blood is taken in a anticoagulant media. Clear? Now what is the importance of ESR? ESR चं महत्व काय आहे? Why ESR is calculated in the laboratory? Laboratory मध्ये ESR का काढतात? The importance of ESR is, in one sentence, it has got a prognostic value. जोड्या लावामध्ये प्रश्न येतो. ESR त्याची जोडी लावायची prognosis, not diagnosis, prognosis. ESR has got a prognostic importance. What is prognosis? प्रोग्नॉसिस म्हणजे काय? डायग्नोसिस म्हणजे रोग निदान. प्रोग्नॉसिस म्हणजे प्रोग्रेस ऑफ डिसीज, डिसीजचा प्रोग्रेस, प्रगती कशी होत आहे. तुमच्या शरीरात एखादा आजार आहे, तो वाढत आहे का तो बरा होत आहे, हे कळण्यासाठी काही तपासण्या कराव्या लागतात. त्याच्यामध्ये ESR आहे. सो ESR इट हॅज गॉट ए प्रोग्नॉस्टिक इम्पॉर्टन्स. रिमेंबर, जोड्या लावामधला हमखास प्रश्न आहे 12वी वार्षिक परीक्षेत. ESR हॅज गॉट ए prognostic importance. In what conditions ESR is normally done? कुठले आजार आहेत की ज्याच्यामध्ये ESR ला फार महत्व आहे? ESR is normally elevated, वाढलेला असतो. कुठल्या आजारामधून? ट्युबरक्युलोसिस, कॅन्सर, रुमॅटॉइड आर्थरायटिस. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षय, टीबीचा आजार झाला, ESR वाढलेला असतो. कॅन्सरचे आजार आहेत त्याच्यामध्ये ESR वाढलेला असतो. संधिवात त्याच्यामध्ये ESR. सो दीज आर द फ्यू कंडिशन्स इन विच ESR इज रेज्ड, अँड ॲज सून एज दिस कंडिशन कम अंडर कंट्रोल द ESR कम्स डाऊन. म्हणून डॉक्टर वारंवार दर 3 महिन्यांनी ESR करायला सांगतात. ज्यावेळेस रुग्ण सुरुवातीला आलेला असतो त्यावेळेस त्याचा ESR वाढलेला असतो. तो औषध उपचार सुरू केले, 3 महिन्यांनी पुन्हा ESR केला, तो खाली आलेला असतो, कमी झालेला असतो. असं त्या ESR ला प्रोग्नॉस्टिक इम्पॉर्टन्स, एखादा आजार कमी होतोय का जास्त होतोय का आहे तेवढाच आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ESR ही तपासणी करतात. सो क्लिअर, व्हॉट इज ESR, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स. आता हा ESR लॅबोरेटरीत कसा काढतात? सो द ESR इज कॅल्क्युलेटेड ऑर डिटरमाइन्ड इन द लॅबोरेटरी बाय 2 मेथड्स. 2 पद्धती आहेत. द फर्स्ट मेथड इज कॉल्ड एज विंट्रोब मेथड, and the second is called as Westergreen method. Wintrobe method and Westergreen methods. These are the 2 methods by which ESR is determined. Both are simple methods. And time required is 1 hour. लक्षात ठेवा,
ESR 1 तासाच्या आत आपल्याला त्याचं रिडिंग मिळत नाही, कारण ESR ची मोजमाप ही दर तासाला प्रति तास अशीच केली जाते. त्यामुळे ESR रिक्वायरमेंट टाइम फॉर ESR डिटर्मिनेशन 1 hour. So just remember, ESR is done by two methods. One is called as Winthrop method. The second one is called as Westergren method. Let us see the Winthrop method. For Winthrop method, what you need is a Winthrop tube, Winthrop nali. Winthrop tube is just like a HB tube, but the lumen is very small. त्याची मधली जी पोकळी आहे ती छोटी आहे, पण नळी साधारणतः त्याच उंचीची आहे. Winthrop tube. Second is you need a ESR stand. ESR stand म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला ती नळी ठेवायची आहे ते. Third thing you need is a Pasteur pipette. Pasteur pipette. And fourth thing what you need is to collect the blood, and the blood is normally collected in EDTA bulb. Anticoagulant is EDTA. कशामध्ये ब्लड घ्यायचं आहे? EDTA मध्ये. You need 1.5 to 2 ml of blood for ESR. ESR काढण्यासाठी 1.5 ते 2 ml ब्लड लागतं, कमी ब्लड लागत नाही. थोडं ब्लड अर्धा cc ब्लड घेऊन ESR होत नाही. You have to collect around 2 ml of blood in a EDTA bulb. The procedure is, first you have to collect the blood by venipuncture method. Collect the blood by venipuncture method. Venipuncture method तुम्हाला सांगितलेले आहे. It is the cubital vein. We are going to puncture and collect the blood. So collect the blood by venipuncture method. And next important thing is, when you collect the blood by venipuncture method, you have to transfer the blood in the EDTA bulb. And when you transfer the blood in the EDTA bulb, you have to shake it. चांगला हलवलं पाहिजे. So first do a proper venipuncture, collect the blood in the EDTA bulb. Now the Winthrop tube, you have to fill the Winthrop tube up to the uppermost mark. Winthrop tube वरती 2 प्रकारच्या मार्किंग आहेत, पिवळ्या रंगाची आणि पांढऱ्या रंगाची. Winthrop tube तुम्हाला दाखवली जाईल. Winthrop tube वरती 2 प्रकारच्या रेगा आहेत, पांढऱ्या रंगाच्या आणि पिवळ्या रंगाचे, आकडे लिहिलेले आहेत. वरून खाली आपण जे मोजतो ते ESR आहे. So remember what we are doing is we are measuring ESR. So the ESR is measured from above downwards. तर ती ट्यूब आपण घ्यायची आहे, Winthrop tube. We have to fill the Winthrop tube with blood by using Pasteur pipette. Pasteur pipette चा वापर करून आपल्याला ती ट्यूब भरायची आहे. हे फार महत्वाचं आहे. Winthrop tube भरत असताना मध्ये हवा येऊ द्यायची नाही. आणि सर्वात महत्वाचं कौशल्य किंवा स्किल ती Winthrop tube भरण्यामध्ये आहे. You have to fill the Winthrop tube by using a Pasteur pipette